माझ्या जीविताला धोका असून आपला अपघात घडवून आणण्याची शक्यता आहे, अशा आशयाची तक्रार आमदार बच्चू कडू यांनी केली आहे। आमदार बच्चू कडू यांनी जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांना पत्राद्वारे ही माहिती दिली। तर याची सखोल चौकशी करण्यात येऊन दोषींवर कारवाई व्हावी अशी ही मागणी आमदार बच्चू कडू यांनी केली आहे। गुप्त माहितीनुसार आपल्या जीवाला धोका असल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे। तर अशा आशयाचं पत्र आमदार बच्चू कडू यांनी जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांना लिहिलं आहे। तर या प्रकरणी सखोल चौकशी करून संबंधितावर गुन्हा दाखल करून त्यांना जेरबंद करावं अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे। 2-3दा असं निवडणुकीचं मतदान झाल्यानंतर एका हॉटेलमध्ये चांदूरच्या 3-4 जण बसले होते। त्यांनी सांगितलं की बच्चू कडू का गेम करणार आहे। ते कार्यकर्त्यांना ऐकलं, ते आम्ही रिपोर्टमध्ये हे केलेलं आहे। नंतर अचलपूरला भाजी विकत असताना घेत असताना एक तिथं म्हटलं का बच्चू कडूचा आनंदी घेऊन आ, त्याचा तपास लागला, त्याचा मोबाईल नंबर भेटला, तो गडचिरोलीला राहणार आहे, त्याचा काही फार उद्देश नव्हता, सहज त्याने बोललं होतं। नंतर मग निवडणुकीच्या दरम्यानमध्ये पासून तर आत्तापर्यंत सारखे अपघाताच्या वार्ता केल्या जात आहे आणि मलासुद्धा कार्यकर्त्याकडून फोन येते, बच्चू तुमचा अपघात झाला का? माझं चांगलं आहे, म्हणजे आत्तापर्यंत 30-35 वेळा कॉल मला आले असेल। तर आणि दिनेश बुबनासुद्धा त्याची गाडी फोडण्यात आली। दिनेश बुब नावाचा एक मूर्तिजापूरच्या माणसाला सुद्धा मारहाण झाली आहे आणि तो अमरावतीचा निघाला आहे। तर एकंदरीत या सगळ्या गोष्टीवर मला वाटतं चौकशी झाली पाहिजे। नेमकं त्याच्या मागचा काय हेतू आहे तपासला पाहिजे, याच्यासाठी आम्ही तक्रार केली आहे।